मुंबईसह आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस स्वबळाच्या तयारीत. मनसेबाबतचा अंतिम निर्णय हायकमांडच्या कोर्टात, काँग्रेसची भूमिका. मनसेला मवियासोबत घेण्याच्या राऊतांच्या घाईमुळे गोची. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा. राऊतांच्या वक्तव्यामुळे मनसेसोबत काँग्रेसही नाराज. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचा मोर्चा. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्नाला वाचा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही मोर्चात सहभाग. वरळीत नेहरू सायन्स सेंटर जवळील मेट्रो स्थानकाच्या नावावरून वाद. स्थानकाचं नाव केवळ सायन्स सेंटर दिल्यानं काँग्रेस नाराज. नेहरू सायन्स सेंटर नाव देण्याची मागणी. काँग्रेसच्या टीकेला अमित साटम यांचं प्रत्युत्तर. 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा होणार. EPFO सदस्यांना आता खात्यातील 100% रक्कम काढता येणार. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. उद्यापासून होणारं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे. 48 हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 65 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी, तर 6,000चा दिवाळी बोनसही जाहीर.